जो इतिहास तुम्हाला हा शाहीर सांगणार आहे तो इतिहास तुम्हाला कोणीही सांगणार नाही। राजे माफ करा, आमच्या समाजाला राजे इतिहासाचं जाण आणि इतिहासाचं भान आजच्या समाजाला राहिलं नाही। राजे या आमच्या समाजाला एक सवय लागली राजे, कोणत्याही महापुरुषाची जयंती किंवा पुण्यतिथी आली प्रतिभाचं पूजन करायचं, विचाराचं दफन करायचं आणि नुसता महापुरुषाचा जय जयकार करायचा आहे। माईबाप जय जयकारानं जय होतो महापुरुषाचा, पण त्यांच्या आंदोलनाची हार मात्र होत असते। आम्हाला विचाराचं वारसदार व्हायचंय। तरुणांनो, माझ्या आया बहिणींनो, शिवचरित्रातला एक विचार घेऊन जा, एक शिवचरित्रातला एक विचार तुमच्या आमच्या जीवनामध्ये क्रांती पेटू शकतो। एवढं शिवचरित्र ग्रंथ आहे, ज्याच्या डोक्यात शिवाजी, त्याच्या खिशात गांधीजी। मी जे बोललो ते लक्षात आलंय नाही तर काय मावल्यानो, तुमचाही टाइमपास आणि माझाही टाइमपास। कसं आहे माय मावल्यानो, मला या ठिकाणी बोलता येत नाही, पण तुमचं निवेदन पाहून अजूनही शाहीर 1.5 घंटा बोलायला तयार आहे। फक्त मी इकडं वरी जीव काढायचा आणि पोराने असं करायचं खाली। मी एका गावात गेलो, आईनो बहिणीनो, मी असा बोंबलून बोंबलून मरायची वेळ आली, एक पोरगा माझ्याकडे असं बघत होता। मी म्हणलं मही रेंज कमी आहे का याची रेंज कमी है? मैं म्हणाला क्यों मैं यहाँ बैठे हो ऐसे उजड़े हुए रियासत के लुटे हुए बेताज की बादशाह की तरह, लुटे हुए सुल्तान की बेताज की बादशाह की तरह। ते म्हणे क्या करू सर, मेरा थोबडाच वैसा है। तसं तुम्ही जर व्यवस्थित बसले तर मला बोलता येईल, कारण आमची छाती पोलादी, आम्ही शिवाजी राजाच्या विचाराच्या अवलादी। मग ज्याच्या डोक्यात शिवाजी आहे तो माणूस ग्रेट आहे, तो तरुण यशस्वी होणार आहे। आम्हाला आमच्या राजाचं अधुरं राहिलेलं काम पूर्ण करायचंय। आम्हाला आमच्या राजाच्या विचाराचं वारसदार व्हायचंय। आम्हाला आमच्या शिवाजीचं अधुरं राहिलेलं काम पूर्ण करायचंय। आणि माझ्या राजाचं अधुरं राहिलेलं काम कोणतंय? असं कोणतं काम राहिलंय जे माझ्या राजाकडून ते तुम्हाला आम्हाला पूर्ण करायचंय? शिवाजी राजाचं अधुरं राहिलेलं काम कोणतं आहे का? बसू दे त्यांना शांत, तुम्ही कोणी बोलू नका, दादा बसा विनंती। शिवाजी राजाचं अधुरं राहिलेलं काम कोणतं तर आहे का? लाख पुस्तकं वाचल्यानंतर 1% शिवाजी राजे कळतंय। शिवाजी राजाचं अधुरं राहिलेलं काम कोणतं आहे का? शिवाजी राजे म्हणतंय, काय म्हणतंय? या देशाचा शेती करणारा शेतकरी या देशाचा मालक बनला पाहिजे। हे माझ्या आईनो, हे माझ्या बहिणींनो, शिवाजी महाराजाचे एवढे उपकार आपल्यावर आहे। जर शिवाजी राजे महाराष्ट्रात जन्माला आले नसते ना, तर यूपी बिहार सारखं 200-300 रुपये रोजाने तुम्हाला कामाला जावं लागलं असतं। कारण शिवाजी राजानं तुम्हाला आम्हाला हक्काची भाकर दिली। भाकरीचं नाव काळी माती शेती। शिवाजी महाराज म्हणतात, शेती करणारा या देशाचा मालक चालक बनला पाहिजे, पण कृषी प्रधान राष्ट्र कृषी प्रधान
आणि प्रधान मात्र चोट्टे. प्रधान मात्र चोट्टे. मग हाल झाले कोणाचे? हाल या देशात झाले कोणाचे? खर बोलणाराचे, खर बोलणाराचे झाले हाल, खर बोलणाराचे झाले हाल. खोट बोलणारा झाला मालमाल, खोट बोलणारा झाला मालमाल, खोट बोलणारा झाला मालमाल. खरं बोलणाऱ्याचे झाले हाल, खरं बोलणाऱ्याचे झाले हाल. खोट बोलणारा झाला मालमाल, खोट बोलणारा झाला मालमाल, खोट बोलणारा झाला मालमाल. या देशामध्ये शेती कोण करतंय? अदानी अंबानी मंत्री खासदार कोण करतंय शेती? अरे शेती आम्ही करतो, रक्ताचं पाणी आम्ही करतो आणि रात्रीचा दिवस करून आम्ही आमची काळी आईची ओटी भरतोय. तूप निर्माण कोणी केलं? दही ताक निर्माण कोणी केलं? अरे आम्ही केलंय आम्ही. आणि दही ताक खातय कोण? कोण खातय? शेतकरी घे तुपासी, शेतकरी घे तुपासी, नेता आहे तुपासी, नेता आहे तुपासी. कोणी र, कोणी र, कोणी र केलं तुमचं हाल? खोट बोलणारा झाला मालमाल, खोट बोलणारा झाला मालमाल, खोट बोलणारा झाला मालमाल. खरं बोलणाऱ्याचे झाले हाल, खरं बोलणाऱ्याचे झाले हाल. खोट बोल